हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आज सकाळी आम्ही गेलो होतो, पप्पांना न्यू फोन घ्यायचा होता. तो घेण्यासाठी तो आता नवीन लॉन्च झालेला आहे तो. तर आम्ही फोन वगैरे घेतला. पप्पांची अशी इच्छा होती की मी ह्याचं ओपनिंग करावं, तर मी ओपनिंग वगैरे केलं आणि खूप सुंदर असा फोन आहे. मला तर खूप आवडला होता, पण पप्पांना हा घेऊन दिला आणि त्यांना पण खूप आवडला. त्यांची रिॲक्शन पण खूप छान होती, पण मी ते घेण्याला विसरले. मग माझ्या बहिणीला पण नवीन फोन घ्यायचा होता आणि तिचा फोन पण खराब झालेला. आणि सेकंड थिंग की ती 12 पास पण झाली होती, तर तिला नवीन फोन घेऊन दिला. सो तिची रिॲक्शन बघा, तिची तर मी कॅप्चर केलेली आहे. सो ती खूप खुश झाली होती. त्यानंतर मग आम्ही लोक गेलो बर्गर पार्टी करायला. मग आम्ही मस्तपैकी बर्गर वगैरे खाल्ले आणि खूप उशीर झालेला. आम्हाला एकतर जायचं होतं ठाण्याला, तर आम्ही निघालो गाडीवरती ठाण्याला जायसाठी आणि खूप मला फोनवर फोन येत होते. त्यानंतर मी पोहोचले फायनली, कारण तयारी मलाच करायची होती तिकडे. आणि ही माझी बेस्ट फ्रेंड आहे, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे. तर मग मी सगळी तयारी केली. ते ताट वगैरे सजवायचं होतं, कारण का त्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. आणि तुम्हाला तर माहिती आहे की ते दोघं पण अदर कास्ट आहेत. तर मग त्यांच्या पण रीतीने करायचं होतं आणि या रीतीने पण करायचं होतं. तर मग दोघांची ओटी वगैरे भरणं चालू होतं. त्यानंतर फायनली आम्ही तिघीजणी मस्त रेडी होऊन आम्ही निघालो होतो जाण्यासाठी. बघा, छान अशी सुंदर माझी बेस्ट फ्रेंड दिसत होती आणि मग तिला घेऊन मी निघालो हॉलमध्ये जायला. ही सायलीची फ्रेंड आहे, हिला तुम्ही फर्स्ट टाईम बघत असणार. मग मी पूर्ण कॅप्चर केलेलं आहे, जे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आहे. खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं. उशीर तर झाला होता, पण तेवढा ह्याच्यामध्ये ह्यांनी खूप छान डेकोरेशन केलं. त्यानंतर हे सगळं ठेवतात जे डोळा जेवणामध्ये ते. मग हिचे छोटे छोटे क्लिप्स घेतले, कारण का फोटोशूटवाल्याला यायला उशीर झाला, तो का आला नाही, तर हिने मलाच बनवून टाकला फोटोशूटवाला. मग हिचे छोटे छोटे क्लिप्स घेतले. त्यानंतर मग आम्ही दोघीजणी बसलो, कारण का तिचं तिकडे उठभरण चालू होती. मग आमच्या दोघींच्या गप्पा काय संपत नव्हत्या. खूप दिवसाने भेटलेलो आणि ही बायकांमध्ये बसले, तर हिला आम्ही चिडवत होतो की आता शेवटी बाईच झालेली आहे, तर काय करणार. मग नंतर आम्ही शेवटी ह्यांचे छोटे छोटे क्लिप्स घेतले. ह्यांची एंट्री झालेली आहे. त्यानंतर केक वगैरे कापला आणि असं छान सुंदर असं त्यांचा प्रोग्राम झाला. त्यानंतर हे असं ओपन वगैरे करायचं असतं ते. मग सायली कशी, तिचं लग्न झालेलं आहे, तर मग ती ओटी भरू शकते. मग तिला मदत केली थोडीशी ओटी भरण्यासाठी. तर रसिका पण खूप खुश झालेली होती की हाय, मला पार्टनर कोणतरी भेटला. तर त्यानंतर ओट भरली. त्यानंतर मग बायका वगैरे आल्या सगळ्या तिला, म्हणजे ते त्यांचा कार्यक्रम असतो, ते मला पण माहिती नाही एवढं सगळं काही, मी पण शिकते हळूहळू. मग आम्ही बसलो फायनली जेवायला. खूप उशीर झालेला, खूप म्हणजे खूप. आणि ही सायली आणि ही वहिनी आहे आमची. मग खाल्लं आम्ही आणि आम्ही फायनली घरी जायला निघालो. म्हणजे रात्रीचे अक्षरशः 11 वाजले होते घरी जायला. आणि पोचता ट्रॅफिक लागते, तुम्हाला माहितीच आहे. पूर्ण ट्रॅफिकमध्ये रात्री वाजले फायनली 12 घरी जायला. तर अशी छान अशी ओट भरणी झालेली आहे तिची, डोळा जेवण झालेला आहे. तर मी घरी पोचले. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर.